आज आपण पाहणार आहोत 2013ला ॲग्रोनॉमीचे एमसीआर पीजी सीटला कोणकोणते क्वेश्चन विचारले होते. आता तुम्ही कम्पेअर करा आपला जो काही मागचा व्हिडिओ होता, तर तो मागच्या व्हिडिओमध्ये कोणते क्वेश्चन रिपीट झालेले आहे या तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच समजेल. तर सायलेंट स्प्रिंग नोवेल रिटन बाय, जे काही सायलेंट स्प्रिंग नोवेल आहे तर ते कोणी रिटर्न केलेलं आहे, तर रेचेल कॅरसॉन 1962 ला यांनी काय केले, ह्या सायंटिस्टनी हे जे रिटर्न केलेलं आहे सायलेंट स्प्रिंग नोवेल. त्यानंतर सेंट्रल अराइड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, तर हे लोकेटेड ऍट द जोधपूरला, राजस्थानला लोकेटेड आहे. त्यानंतर IBPGR हे कुठे लोकेटेड आहे, रोमे इटलीला IBPGR काय आहे, लोकेटेड असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलेला होता, इंट्रोडक्शन ऑफ द न्यू व्हरायटी ऑफ इन इंडिया. इंट्रोडक्शन ऑफ द न्यू व्हरायटी इन इंडिया बाय नॅशनल ब्युरो प्लॅन जेनेटिक रिसोर्सेस न्यू दिल्ली. जे काय आहे इंट्रोडक्शन ऑफ द न्यू व्हरायटी इन इंडिया बाय NBPGR न्यू दिल्ली. त्यानंतर ओरिजिन ऑफ द ब्लॅक ग्राम, ब्लॅक ग्रामचं ओरिजिन कुठं आहे, तर इंडिया असे. त्यानंतर बॉटॅनिकल नेम ऑफ द लवा नटग्रास सायप्रस रोटुंडस. सायप्रस रोटुंडसला मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन होता की सायप्रस रोटुंडस हे काय आहे, पेरिनियल आहे की बायनियल आहे की अॅन्युअल आहे. तर इथं काय विचारलंय, बॉटॅनिकल नेम ऑफ द लवा नटग्रासचं काय आहे, बॉटॅनिकल नेम काय आहे, तर सायप्रस रोटुंडस हे काय नटग्रासचं बॉटॅनिकल नेम आहे. त्यानंतर सनफ्लॉवर हे कसं क्रॉप आहे, तर हे सनफ्लॉवर हे काय आहे, डे न्यूट्रल प्लांट आहे. त्यानंतर LER is 1.63, ईड ऍडव्हान्टेज इज 63%. त्यानंतर रागी हे कसं क्रॉप आहे, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. मागच्या याच्यामध्ये रागीचा काय विचारला होता, की रागीचं बॉटॅनिकल नेम विचारलं होतं. आता काय आहे, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहेत का. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर रागी क्रॉप विचारले आणि जर सतत तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये त्याच्यावरच दुसरे क्वेश्चन येत असतील, तर तुम्ही तो जो क्रॉप आहे रागी क्रॉप आहे, तर तुम्ही बॉटॅनिकल नेम पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत ऍक्युरेट केलं पाहिजे. ओके. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, क्लीन सीड अँड ट्रॅप क्रॉपिंग इज कल्चरल मेथड्स. जे काही क्लीन सीड आणि ट्रॅप क्रॉपिंग आहे, तर ही कोणती मेथड्स आहे, तर ही काय आहे, कल्चरल मेथड्स आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन कसा असणार आहे, युनिफॉर्म प्लांट पॉप्युलेशन इन मेंटेन बाय. जे काय आपण युनिफॉर्म प्लांट पॉप्युलेशन जर आपण जर मेंटेन ठेवलं तर काय होईल, ती कोणती मेथड होणार आहे, डिबलिंग मेथड्स ऑफ द सोविंग. कारण सोविंगच्या बऱ्याचशा मेथड्स आहेत, तर डिबलिंग मेथड मध्ये काय होणार आहे, आपलं प्लांट पॉप्युलेशन जे आहे तर ते मेंटेन होणार आहे. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ द क्रॉप क्लासिफिकेशन कॉटन इज ए फायबर क्रॉप. जर क्रॉपचं जर क्लासिफिकेशन जर आपण पाहिलं तर त्याच्या बेसिसवर जे काही क्रॉप असणार आहे आपलं, तर ऑन द बेसिस ऑफ द क्रॉप क्लासिफिकेशन कॉटन कसं असणार आहे, फायबर क्रॉप आहे. त्यानंतर इन सोयाबीन, सोयाबीन क्रॉप मध्ये प्री इमर्जन्स हर्बिसाइड कोणतं यूज केलं जातं, तर पेंडीमिथॅलिन हे जे काय हर्बिसाइड आहे हे प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणून यूज केलं जातं सोयाबीन मध्ये. त्यानंतर इन फ्रूट क्रॉप्स बेस्ट मेथड्स ऑफ द इरिगेशन. जे काय आपले फ्रूट क्रॉप आहेत, हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत, तर यांना इरिगेशन देण्याची सर्वात बेस्ट मेथड्स कोणती आहे, तर त्यांना रिंग मेथड आहे. कारण का, तर जी काही झाडाची कॅनोपी आहे, तर त्या झाडाच्या कॅनोपी मध्ये त्याच्या प्रत्येक मुळापर्यंत, मुळाच्या शेवटापर्यंत काय जातं, इरिगेशन देता येतं. त्याच्यामुळे रिंग मेथड ही काय आहे, महत्वाची मेथड आहे. त्यानंतर मेज क्रॉप कसं आहे, मेज इज ए न्यूट्रियंट एक्झॉस्टिव्ह क्रॉप. काय आहे, मेज काय आहे, न्यूट्रियंट एक्झॉस्टिव्ह क्रॉप आहे. त्यानंतर बॉटॅनिकल नेम ऑफ द ग्राम, ग्रामचं बॉटॅनिकल नेम काय आहे, सिसर एरिएटनम. त्यानंतर विच सीड्स आर अवेलेबल टू फार्मर फॉर सोविंग. आता तुम्ही सीडचे क्लासिफिकेशन पाहिलं असाल, तर असं कोणतं सीड आहे की जे फार्मर सोविंग साठी वापरू पण शकतो आणि त्याला अवेलेबल होता, तर सर्टिफाईड सीड. जे काही तुम्ही दुकानामध्ये सीड घेता तर त्याच्यावर प्रत्येक सीडचा टॅग लावलेला असतो वेगवेगळ्या कलर मध्ये, तर सर्टिफाईड सीड्स काय आहेत, फार्मरसाठी अवेलेबल आहे सोविंग करण्यासाठी. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, पॅराबॉइलिंग ट्रीटमेंट इज डन इन राईस क्रॉप. तर जी काही पॅराबॉइलिंग ट्रीटमेंट आहे तर ही कुठे वापरली जाते,
तर ही जी काय ट्रीटमेंट आहे ती राईस क्रॉप मध्ये वापरली जाते. हे लक्षात ठेवा. पॅराबॉइलिंग ट्रीटमेंट इज डन इन दी राईस क्रॉप. ओके. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे दी हेल स्टोन विथ स्ट्रोम इज कॉल्ड ॲज द हेल स्ट्रोम. ओके. नावातच डेफिनेशन मध्येच क्वेश्चन उत्तर आहे. हेल स्टोन विथ स्ट्रोम इज कॉल्ड ॲज द हेल स्ट्रोम. त्यानंतर 20वा प्रश्न आहे कल्टिवेशन ऑफ द राईस इज मोर स्पेशलाइज्ड फार्मिंग. जे काय कल्टिवेशन आहे राईसचं हे काय आहे मोर स्पेशलाइज्ड फार्मिंग आहे. ओके. 21वा क्वेश्चन काय आहे इन पडलिंग जे आपण करतो राईस मध्ये इन पडलर राईस विच ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स यूज ॲज ए अजोला. काय करतो आपण ज्यावेळेस राईसची पडलिंग करत असतो म्हणजे पडलिंग करतच्या वेळी जे काय आपण ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप टाकतो तर ते कोणतं यूज करतो अजोला म्हणून यूज करतो. त्यानंतर फार्मिंग विच इज डन इन द रिजन हॅव्हिंग लेस दॅन 750 mm हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे ड्रायलँड फार्मिंगचा. ज्या एरियामध्ये लेस दॅन 750 mm पाऊस पडतो तो कोणता एरिया असतो ड्राय फार्मिंग असते. त्यानंतर कोल्ड क्रशिंग इज ए सेकंडरी टिलेज. जे काय कोल्ड क्रशिंग आहे तर हे कुठल्या टिलेजचं टाइप्स आहे सेकंडरी टिलेज आहे. ओके. प्रायमरी टिलेज मध्ये काय केलं जातं प्रायमरी टिलेज मध्ये आपल्या हेवी ऑपरेशन केल्या जातात की हेवी ऑपरेशन्स केल्या जातात आणि त्यानंतर सेकंडरी वरच्यावर फक्त आपण काय करतो त्याला ऑपरेशन म्हणजे टिलेज करतो. त्यानंतर 24वा प्रश्न आहे लेवलिंग इज फायनली सीन ॲज द बॅक साईड. जे काय आहे लेवलिंग होते ही फायनली सीन कुठून होते बॅक साईडनी. त्यानंतर बँगलोर मेथड ऑफ द कंपोस्टिंग ही कोणती आहे अनएरोबिक मेथड आहे. बँगलोर मेथड्स ऑफ द कंपोस्टिंग इज द अनएरोबिक मेथड. एरोबिक मेथड आणि अनएरोबिक मेथड्स दोन आहे. एकीकडे ऑक्सिजन प्रेझेंट असतो एकीकडे ऑक्सिजन प्रेझेंट नसतो. ओके. तर बँगलोर मेथड जी काय आहे तर ती कंपोस्टिंगची अनएरोबिक मेथड आहे. त्यानंतर बायोगॅस स्लरी इज युज्ड ॲज ए बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. जे काय बायोगॅस स्लरी आहे बायोगॅस स्लरी इज युज्ड ॲज ए बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. त्यानंतर रिमूव्हल ऑफ द एक्सेस वॉटर इज फ्रॉम द सॉइल इज कॉल्ड ॲज द ड्रेनेज. हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे की रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर फ्रॉम सॉइल इज कॉल्ड ॲज द ड्रेनेज. ओके. त्यानंतर 28वा प्रश्न आहे रेनफॉल मोर दॅन 2.5 mm पर डे इन ए रेनी डे. ज्यावेळेस पाऊस हा मोर दॅन 2.5 mm पेक्षा जास्त पडतो प्रत्येक दिवसाला तर त्यावेळेस त्याला काय बोलतात रेनी डेज असे बोलतात. त्यानंतर फॅमिली ऑफ द मेज. मेजची फॅमिली काय आहे पोएसिया कंसात काय आहे दुसरी तिलावर ग्रामिनिया. त्यानंतर 30वा प्रश्न आहे क्वांटिटी ऑफ द वॉटर रिक्वायर फॉर इरिगेशन इन फीट. फीटला किती इरिगेशन रिक्वायर लागतं म्हणजे किती क्वांटिटी मध्ये लागतं पाणी आपल्याला इरिगेशन द्यावं लागतं तर 650 ते 800 mm पर्यंत काय पाणी व्हीट क्रॉप साठी लागत असतं. किती 650 ते 800 mm. त्यानंतर 31वा आहे द प्लेस वेअर सीडलिंग आर ग्रोन बिफोर ट्रान्सप्लांटिंग. कुठे केलं जाते नर्सरीमध्ये. ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग जी काय आपली सोविंग मेथड आहे तर काय आहे ती जे सीडलिंग्स आहेत प्लेस वेअर सीडलिंग्स जे काय आपण सीडलिंग्स ग्रो करतो म्हणजे सीड आपण तिथे लावतो त्या सीड पासून एक छोटस रोपट तयार करतो तर ती कुठे तयार करतो बिफोर ट्रान्सप्लांटिंगच्या आधी तर ते नर्सरीमध्ये आपण आपली छोटीशी रोपटे तयार करतो. ओके. त्यानंतर 32वा आहे डे न्यूट्रल प्लांट कोणते कोणते आहेत डे न्यूट्रल प्लांट सनफ्लॉवर आणि मेज आहेत. त्यानंतर 33वा आहे वॉटर पोटेन्शियल ऑफ द प्युअर वॉटर इज 0. वॉटर पोटेन्शियल ऑफ द प्युअर वॉटर इज काय आहे 0 असतं. त्यानंतर 34वा ए ट्रेंच लेवल आफ्टर ॲट मिडल ऑफ द फील्ड इज कॉल्ड ॲज द डेड फरो. त्यानंतर 35वी मॉइश्चर कन्झर्वेशन मेथड. मॉइश्चर कन्झर्वेशन मेथड्स कोणते आहेत तर मल्चिंग. मल्चिंगमुळे काय होतं आपलं मॉइश्चर कन्झर्व होतं. त्यानंतर डिस्क प्लाव हॅज अँगल. जो काय आपला डिस्क प्लाव आहे टिलेज इम्प्लिमेंट्स डिस्क प्लाव आहे तर त्याचा अँगल किती असणार आहे 42 to 45 डिग्रीचा. हा जो काय अँगल आहे तो कोणत्या प्लावचा असणार आहे डिस्क प्लावचा असणार आहे. त्यानंतर टिल्ट अँगल किती असणार आहे 15 ते 25 डिग्रीचा असणार आहे.
त्यानंतर 38वा मशरूम जर्मिनेशन इज ऑफ द हायपोजियल. जे काय आपलं मशरूम जर्मिनेशन आहे तर ते कसं आहे, हायपोजियल आहे. त्यानंतर ग्रो आउट टेस्ट कॅरीड आउट टू चेक जर्मिनेशन पर्सेंटेज. जी काय ग्रो आउट टेस्ट आपण करतो तर ती कशासाठी करतो, तर टू चेक द जर्मिनेशन. ग्रो आउट टेस्टमुळे आपल्याला काय समजतं की आपलं जर्मिनेशन किती आहे, जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे हे आपल्याला समजतं. त्यानंतर 40वा आहे रिमूव्हल ऑफ द एक्वेटिक वीड कम्प्लिटली अलॉंग विथ रूट इज कॉल्ड ॲज द ड्रेडजिंग. आपल्याला काय करायचं आहे, एक्वेटिक वीड रिमूव्ह करायचं आहे कम्प्लिटली अलॉंग विथ द रूट, तर त्यालाच काय बोलतात, ड्रेजिंग असे बोलतात. त्यानंतर टी टेस्ट युज्ड फॉर स्मॉल सॅम्पल. जी काय आपली टी टेस्ट आहे तर ती कशासाठी यूज करायची, स्मॉल सॅम्पल साठी. 42वा क्वेश्चन काय, वॉटर अवेलेबल बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट विल्टिंग पॉइंट इज कॉल्ड ॲज द अवेलेबल वॉटर. कोणता आहे, वॉटर अवेलेबल बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट विल्टिंग पॉइंट, तर यालाच काय बोलतात, अवेलेबल वॉटर असे बोलतात. त्यानंतर परत एकदा सोयाबीन कंटेंट विचारलेला आहे, प्रोटीन कंटेंट इन सोयाबीन 42% प्रोटीन आहे आणि ऑइल किती आहे, 20% ऑइल असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने 2013चे आपले जे काही क्वेश्चन होते ते आपण पाहिलेलं आहे. हे पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढच्या इयरचे क्वेश्चन तुम्हाला नक्कीच भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत या व्हिडिओच्या लिंक नक्की शेअर करा. थांबूया आपण, धन्यवाद.